नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला चांदीची भांडी स्वच्छ कशी करायची ते सोप्या पद्धतीने सांगणार आहे. प्रथम आपण पाणी तापत ठेवायचं. त्यामध्ये ही अशी वॉशिंग पावडर घालणार आहोत. किती चमचे घालायचे वॉशिंग पावडर? थोडीशी आपली भांडी असते तशी जरा आजीने पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा वॉशिंग पावडर घातली आहे. आता बघूया आजी काय करते. हे बघा, आजीने चिंचेचा तुकडे घेतलेले आहेत, थोडेसे 2-4, आणि आता ही आजी टाकणार आहे. हे बघा, आजीने 2-4 टाकलेले आहेत. चिंचेचे तुकडे होते हे. आता हा काळा झालेला दिवा मी आता ह्याच्यात टाकणार आहे. आणि हा पेढा पण आपला काळा झालेला आहे, तो पण ह्याच्यात मी टाकणार आहे. आणि तो असा मग हा थोड्या वेळाने हा दिवा असा आणखीन पेला असं पसरवायचा आहे. आणि मग हळूहळू त्याच्यावरती पाणी आलं की तो स्वच्छ होणार आहे. मग तुम्हाला पूर्वीसारखा चांगला चांदीचा दिसणार आहे. हे बघा, आजीने दिवा आणि हा पेला टाकलेला आहे. पेल्यामधनं मी उद्या मस्त दूध पिणार आहे. आणि ह्याला जवळजवळ 10 मिनटं तरी असं ठेवायचं आहे, अशी आजी म्हणते. आता हे बघा, थोड्या वेळाने आपल्याला हे फिरवायला पाहिजे. म्हणजे काय, त्याचा काळेपणा ह्या बाजूला खालती करायचा, म्हणजे ते स्वच्छ कसं होईल ते बघत राहायचं. हळूहळू ते चांदीचा काळेपणा जाऊन स्वच्छ चांदी होऊन जाईल. हे बघा, आजीने बरोबर असं त्याला उलटं करून घेतलं आहे, म्हणजे प्रत्येक इकडनं होईल. हे बघा, त्याला असं बरोबर सगळ्या बाजूने करायचं ना आजी? हो, सगळ्या बाजूने करायचं, म्हणजे तो सगळं स्वच्छ होऊन जाईल. अच्छा, बघा, ती इझी आणि सोपी पद्धतीने हे केलेलं आहे. आता बघा, हे बघा, आजीचा जो दिवा आपण ठेवला होता तो होतोय. हे बघा, याला काढून झालेला आहे, काढून घेतलेला आहे. तो बघा मगाशी दाखवलेला आहे, त्याच्यापेक्षा हा कसा अगदी चांगला चकचकीत झालेला आहे. आता हा मगाशी मी दाखवलेला काळा दिवा बघा कसा चांगला स्वच्छ झालेला आहे. मागून पुढून बघा कसा मगाशी काळा होता, आता स्वच्छ झालेला आहे. म्हणजे हे आपलं काम झालेलं आहे. असंच तुमची चांदीची भांडी याच्यामध्ये धुवून घ्या साबूच्या भांड्यात.